नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याज रंगोलीमध्ये. आजच्या व्हिडिओमधून आपण एकदम सोप्या पण अट्रॅक्टिव्ह, एकदम आकर्षक अशा रांगोळ्या आपल्याला नवरात्रामध्ये काढायला शिकणार आहोत. आणि ज्यांना रांगोळ्या येत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा एक सुंदर रांगोळ्या काढल्याचं समाधान बघा आणि तुमच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तर बघा, फक्त पानांचा आकार मी असा छोटासा देऊन घेतलेला आहे आणि ते हिरव्याच कलरने दिलेला आहे. त्याच्यामुळे असं नाही की व्हाईट कलरने दिला म्हणून कलर भरताना बाहेर जाईल वगैरे, काही त्याची चिंता करू नका. असे मी 3 पानं काढून घेतलेले आहे आणि फेंट लाईट ग्रीन कलर दिलेला आहे, पॅरोट कलर मी याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच कलरने पान काढलेलं आहे. त्याच्यामुळे कलर इकडे तिकडे पसरण्याची अजिबात भीती नका बाळगू. बघा, आणि त्याच्यावरती आता आपण काय करणार आहोत, शेडिंगसाठी डार्क ग्रीन कलर मी थोडा थोडा स्प्रेड केलेला आहे, म्हणजे टाकून घेतलेला आहे. असं तुम्ही जसं जमेल तसं टाकून घ्यायचं आहे. अजिबात अशी काळजी करायची नाही आहे, त्याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती परत मी काय ब्राऊन कलर टाकून घेतलेला आहे. तुमच्याकडे थोडासा ब्लॅक कलर असेल तोही टाकू शकता, येल्लो कलर असेल तोही टाकू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथे ब्राऊन कलर टाकून घेतलेला आहे आणि एक पेन घेतलेला आहे, त्याची रिफिल घ्या तुम्ही. आणि त्या पेननी, खराब झालेला पेन, आणि त्याने बघा आपल्याला अशा पेनांच्या ज्या पानांच्या ज्या व्हेन्स असतात त्या काढून घ्यायच्या आहेत. आणि अशा काढून घेतल्या, त्या बाहेर जाऊ द्या गेल्या तर. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बोटांनीच आजूबाजूची रांगोळी जी आहे ती काढून घ्यायची आहे अलगदपणे, आणि हळूहळू काढून घ्यायची आहे, ज्याने आपला पानांचा जो आकार आहे तो आणखी उठावदार असा दिसतो बघा. आणि पानही आपलं कसं अट्रॅक्टिव्ह दिसत आहे बघा. एका पानाचं काढून घेतलं तर तो पान किती वेगळा दिसतोय आणि हे बाकीचे पानं कसे वेगळे दिसत आहे. तर असं बोटांनी काढून घ्यायचं आहे, हळूहळू काढा आणि काहीही अवघड नाही. मग मध्ये आपण अशा रेषा मारून घेऊ ज्याला आपण फुले काढणार आहोत. फुले तुम्ही बोटाच्या साहाय्याने जरी काढले तरी चालतात. बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, काही अवघड दाखवणारच नाहीये त्याच्यामुळे. आणि अशी रांगोळी काढून तुम्ही नक्की बघायची आहे आणि मला सांगायचं आहे की तुम्हाला छान रांगोळी जमली की नाही. इझी अशा फांट्या आपण काढून घेणार आहोत. बघा, जशा तुम्हाला फांट्या वाटेल तशा तुम्ही ह्याप्रमाणे काढून घ्या. त्याला आकार द्यायचा तर द्या, तशा ठेवल्या तरीही चालतील. मी थोड्याशा निमुळत्या केलेल्या आहे. आणि आता इथे मी काय केलेलं आहे की जो पिंक कलर आहे आणि ब्लॅक कलर आहे तो मिक्स केलेला आहे, का की आपले फुलं आणखी उठावदार असे दिसतील. आणि बघा, बोटाच्या साह्याने मी तो जो डॉट दिलेला होता आपण रांगोळीने, त्याला 5 पाकळ्या काढून घेतलेल्या आहे. आणि त्याच्यामध्ये आता कलर भरून घ्यायचा आहे. सोपं आहे ना, फुल काढायची काही झंझट नाही. बोटाने पसरून दिलं की झालं. आणि कलर इझी भरून घ्यायचा आहे. व्हाईट कलर नसल्यामुळे त्याच कलरमध्ये बाहेर जरी गेला तरी दिसतही नाही, काही नाही, आणि एकदम उठावदार असा दिसतो कलर. फुलं बघा किती उठून दिसत आहे. आणि 2 कलर मी मिक्स केल्यामुळे त्याला किती शोभा आलेली आहे, एकदम म्हणजे उठून अशी फुलं दिसत आहे. तुम्हाला शेडिंग जर करायची असेल तर तुम्ही अगोदर पिंक कलरने काढू शकता. रेड कलरचे फुलं काढायचे असेल तर रेड कलरचेही काढू शकता. आणि आता मी येथे काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला एक आंबा कलर होता, त्याने मी एक डॉट दिलेला आहे. आणि बाकीच्या फांट्या आपल्या रिकाम्या दिसू नये म्हणून व्हाईट डॉट दिलेला आहे. आणि बघा किती सुंदर रांगोळी आपली तयार झाली की नाही. एकदम अट्रॅक्टिव्ह रांगोळी. तुम्हाला जमेल की नाही, किती सोपी आहे बघा बरं. आणि काढून नक्कीच बघायची आहे तुम्ही, आणि कमेंट जरूर करायचं आहे की जमली की नाही जमली. अगोदर कशीही पानं येऊ द्या. आता दुसरी रांगोळी आपण काढणार आहोत, त्याचप्रमाणे फ्री हँड रांगोळीच काढणार आहोत आपण. आता मी अशी एक फांटी काढून घेतलेली आहे आणि त्याला खालचा जो पाकळीचा जो फुलांचा भाग असतो ना, हिरवे पानं असतात, तसा तो भाग मी काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काही नाही बघा, पिंक कलरचं नुसतं असं कलर पसरून दिलेला आहे. आकार वगैरे काहीच दिलेला नाहीये. तुम्ही असंच बस कलर नुसता पसरून द्यायचा आहे. बघा, अजून काहीही काढलं नाही तरी फुल वाटायला लागलं की नाही. आणि त्याच्यामध्ये शेडिंगसाठी ना, जो आपण पहिल्या फुलांसाठी पिंक आणि ब्लॅक कलर मिक्स करून केला होता ना तयार, तो मी येथे डार्क कलर टाकलेला आहे की ज्याने आपलं फूल आहे ना अनेक उठावदार दिसेल.
आता ह्यामध्येही दुसऱ्या फुलांमध्ये असंच जसा कलर तुम्हाला टाकता येईल ना तसाच वेडावाकडा होत नाही तसा टाकायचा आहे. बघा असंही फुलच तयार झालेलं दिसतंय लगेचच. तुम्हाला नाही आकार काढता आला ना तरीही काही हरकत नाही. बघा असेच तुमचे वेगळी रांगोळी तयार झाली की नाही. आणि पुढे बघा आकार दिला तर तोही काहीच अवघड नाही. अजिबात अशी रांगोळी अवघड नाहीये. असे मी 3 फुलं इथे काढून घेतलेले आहे. तुम्ही अगोदर त्याच्या फांट्याही काढून घेऊ शकता. याच्यासाठी मी काढले की आजूबाजूला खूपच जवळ येऊ नये म्हणून मी ते काढलेले आहेत. आणि त्यावरती थोडासा आंबा कलरही मी टाकलेला आहे की ज्याने आपले फुल आणखी उठावदार दिसेल. आणि पेनच्या साह्याने म्हणजे रिफिल जी रिकामे झालेला पेन असतो ना त्याच्या रिफिलच्या साह्याने फक्त मी अशा त्यांना रेषा मारून घेते की ज्याने फूल तयार होईल. असंही फूल तयार झालेलंच आहे आपलं, पण आणखी उठावदार असं दिसेल. तुम्हाला मोबाईलमध्ये एवढं दिसत नाही. आणि बाजूची रांगोळी आपल्याला अशीच बोटाच्या साह्याने काढून घ्यायची आहे. जो पाकळीचा आपण खाली ग्रीन कलरचे पानं दिलेले आहे त्याला तुम्ही डबलही टाकून कलर परत त्याच्यावरती कलर पडतो ना टाकता वेळेस तर परत डबल टाका आणि असं त्याला बोटाने फक्त निमुळतं करा. बघा बरं का फुलं तयार झाली की नाही आपले. आणि असं आजूबाजूची रांगोळी मी काढून घेतलेली आहे. नाही काढून घेतली तरी सुंदरच दिसतं फूल. बघा तुम्ही बाजूचं फूल याही पेक्षा सुंदर दिसत आहे. जमत असेल तर काढा, नाही तर तसंही अत्यंत सुंदर दिसतं. आता आपण काय करू की याला पानं काढून घेऊ, कारण कोणतंही फूल हे पानांशिवाय चांगलं दिसत नाही आणि अपूर्ण असं वाटतं. आणि मी बघा पूर्ण रांगोळी जी आहे पान असो तो ग्रीन कलरनेच काढलेला आहे. फुलमध्ये मी पिंक कलर आणि शेडिंग दुसरा कलर दिलेला आहे. व्हाईट रांगोळी काढलेलं नाहीये, म्हणजे व्हाईट रांगोळीने जर काढलं तर कुणाकुणाला जर रांगोळी जमत नसेल तर तो कलर भरताना ना बाहेर जाण्याची जास्त भीती असते आणि मग त्याच्यामुळे आपली रांगोळी खराब दिसते. त्याच्यामुळे काढणाऱ्यालाही वाटतं की मला रांगोळी जमत नाही. पण आपण असं ग्रीन कलरने काढलेलं आहे आणि त्याच्यावरती मी डार्क ग्रीन टाकलेला आहे कलर आणि येल्लो कलर टाकलेला आहे आणि पेनाच्या साह्याने त्याला असंच पानांचा आकार देते मी. आणि परत आजूबाजूची जी रांगोळी आहे ती आपल्याला बोटाच्या साह्याने अलगद अशी जसं पान आहे तसंच आपल्याला बोट फिरवायचं आहे. बघा निमुळतं पान तयार झालं की नाही. तर परत इकडनं असेच पानं चला काढून घेऊ आपण. बघा मी इथे 4 पानं काढून घेतलेले आहे आणि आपली रांगोळी तयार झालेली आहे. रांगोळी कशी वाटली जरूर सांगा आणि काढून बघायचीच आहे बरं तुम्हाला. तुम्हाला ही अशी रांगोळी एकदम सोपी जमलीच पाहिजे आणि जमणारच. आता तिसरी रांगोळी आपण काढून घेऊ. 3 असे कलरचे डॉट टाकलेले आहेत मी. 3 फुलं मी याच्यासाठी दाखवते आहेत की 3 जरा डिझाईन दिसायला चांगली दिसते. आणि परत बोटाच्या साह्याने आपण फूल काढलेलं आहे त्याच्यामुळे काहीही अवघड नाहीच. आपल्याला आकार द्यायचाच नाहीये का आपण बोटात रांगोळी धरून बोटानेच आपल्याला असं फुलांचा आकार द्यायचा आहे आणि त्यामध्ये परत तोच कलर भरायचा आहे. रेड आणि ब्लॅक कलर मी मिक्स केलेला आहे आणि रेड कलर जो आहे तो जास्त घेतलेला आहे, म्हणजे 60-40 असं प्रमाण घेतलेलं आहे.
आणि ज्यामुळे आपलं फूल अधिक उठावदार दिसेल. आणि त्याच्यामध्ये जास्त डार्क कलर भरलेला आहे मी. आणि बघा, त्याच्यामध्ये मी आता येल्लो कलर टाकून घेतलेला आहे आणि रेडही कलर टाकून घेतलेला आहे. आणि त्याला पेनाच्या साह्यानेच असा आकार दिलेला आहे. मध्ये पाकळ्यांनाही तसाच आकार देते मी, फक्त मधल्या बाजूने ओढायचं. झाले आपले फुलं तयार. आता तसेच आपण त्यांना अशा दांड्या काढून घ्यायच्या आहे. थोड्याशा वेगळ्या प्रकारे काढल्या मी, मध्ये न काढता दोघांना सेम आकार दिलेला आहे आणि इकडची त्याला अटॅच केलेली आहे. आता मी येथे वेगळ्या प्रकारचं पान काढत आहे, कारण की आपण अगोदर वेगळ्या प्रकारचं पान काढलं. बघा माझ्याकडे ते आपण तेलाची बॉटल येते ना, तर त्याला असं कंगव्यासारखं एक झाकण येतं बघा तेल लावायला. त्याच्या साह्याने मी काय केलेलं आहे की त्यालाच फक्त आपण जे एक वेगळे पानं असतात ना, असे ऊसाच्या सारखे वगैरे, तसं त्याला मी आकार दिलेला आहे. आणि थोडे शेडिंगही केलेली आहे. येल्लो कलर पण टाकलेला आहे आणि डार्क ग्रीन कलरही टाकलेला आहे. वेगळ्या प्रकारचे पानं म्हणजे नारळाचे पानं कसे असतात आपले, त्या प्रकारे मी तुम्ही तुमच्याकडे नसेल असं झाकण तर तुम्ही कंगव्याच्या साह्याने पण त्याला असा आकार देऊ शकता. बघा आपल्याला तुटलेले कंगवे असेल तर ते टाकून न देता जर असा आकारासाठी वापरले तरी अलगद त्याचा आकार निघतो बघा. आणि वेगळे असे काहीतरी वेगळं काढल्याचं समाधानही होतं आणि रांगोळी वेगळी दिसते. आणि त्याच्यावर आपण असे तुऱ्यासारखे काढून घेऊ व्हाईट कलरनी. बघा उसामध्ये असे तुरे वगैरे असतात ना, त्याप्रमाणे आपण काढून घेऊ. झाली की नाही आपली सुंदर रांगोळी तयार. तर बघा, चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला थोडाही व्हिडिओ आवडला असेल तर